विरोधी आंदोलन अत्यंत भडकले भाग्यनगर तालुका खानापूर शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलनाची ठिणगी पेटली आहे। पहिल्या दिवशी ड्रोन सर्वे हाणून पडला, दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी पहाटे 5 वाजता 4 वाजता पोलीस आणि सीआरपी अत्यंत म्हणजे अमानवीय पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ड्रोन सर्वे चालू होता। माता भगिनींनी या ठिकाणी प्रत्येक माता भगिनीच्या हातामध्ये डिझेलची बाटली आणि हातामध्ये तिरंगा आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीनं गांधीगिरी मार्गाने आम्ही अजूनही सांगतोय की या ठिकाणी ड्रोन सर्वे करू नका। आमच्या इंचभर जमिनीला धक्का लागला तर खऱ्या अर्थानं आमचं आंदोलन तुम्हाला परवडणार नाही। या व्हिडिओच्या माध्यमातून आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्यांना विनंती करतोय, आज संध्याकाळी शक्तीपीठ रद्द करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी तात्काळ बैठक घेण्याचं नियोजन आणि आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे। त्या पद्धतीने आमदारांनी, जे आमदार आहेत ते शेतकऱ्यांच्या पेक्षा आणि जनतेपेक्षा मोठे नाहीत, त्यामुळे प्रत्येक आमदारांनी या मिटिंगला हजर राहावं अशी विनंती करतोय। शक्तीपीठ आंदोलन हे तुमच्या सत्तेची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, एवढा विश्वास आंदोलनकारांना निर्माण झालाय। 1 इंच जमिनीला जर तुम्ही धक्का लावला तर खऱ्या अर्थानं पोटतिडकीची भूमिका आम्ही घेऊ। खऱ्या अर्थानं हा संघर्ष सांगली जिल्हाभर पेटलेला आहे। रक्ताचं पाणी झालं तर या ठिकाणी मागं पडणार नाही, परंतु या ठिकाणी माता भगिनी सकाळी 5 वाजल्यापासून या आंदोलनामध्ये चहाचा गोट सुद्धा घेतलेला नाही। आज दिवसभर आम्ही सगळेजण उपवासी राहणार आहोत, परंतु खऱ्या अर्थानं आमच्या भावनांचा जर तुम्ही विचार केला नाही, भावनांची चेष्टा केली तर तुमच्या पायामध्ये पत्रे लावायला सुद्धा आम्ही मागे पुढे बघणार नाही। कारण तुमची पोलिसांची सेना असेल, आमची तुफान सेना आहे। याद राखा, इथे इंचभर जमिनीला धक्का लागला तर रक्ताचे पाठ वाहतील। माता भगिनींची संख्या बघा, माता भगिनींची प्रतिक्रिया तुम्ही घ्या। माता भगिनींना विचारा प्रश्न काय आमच्या जमिनी पाहिजे त्या आम्हाला काही सरकारनं विकत दिल्या जाते जमिनी। आणि आजकाल शेतकऱ्याला कोणीही वाली नाही। आज शेतकऱ्यावरती नुकसान सगळ्या सरकारने शेतकऱ्यालाच फक्त मारायचं ठरवलंय। आजकाल जगायचं कशावरती? मुख्यमंत्री साहेबांना आमची पूर्ण कळकळीची विनंती आहे, शक्तीपीठ महामार्ग बंद आम्ही देणार नाही जमिनी। या प्रशासनाची आम्ही आत्महत्या केली तर मंत्री सगळ्यांनी घेऊनच मरणार आहे। सांगली शहरामध्ये एका महिन्यात 100 खून होतात, तिकडे पोलीस वेळेत पोहोचत नाहीत, पण इकडे शक्तीपीठच्या माध्यमातून पहाटे 4 वाजता या ठिकाणी शासनाचा निषेध तर करतोय, परंतु माता भगिनींची आक्रमक प्रतिक्रिया बघून माता भगिनी आंदोलनात उतरल्यानंतर आमच्या सांगलीच्या वाघिणींची या ठिकाणी तुम्हाला खानापूर विटा डीवायएसपी, सांगली डीवायएसपी, तासगाव डीवायएसपी, सातारा डीवायएसपी, इस्लामपूर डीवायएसपी आता अनेक या ठिकाणी पिंजरे आणलेत, परंतु तुमच्या पोलीस स्टेशनची जागा सुद्धा कमी पडेल। भूमिका आहे प्रांताधिकारी कडेगाव, प्रांताधिकारी विटा, प्रांताधिकारी तासगाव, अरे चाललंय काय? कुणासाठी चाललंय? महामार्गात आमच्या जमिनी केल्यानंतर आमच्या मुलांचं भविष्य काय आहे? आमच्या मुलांची लग्न व्हायचं अवघड होतंय। आजकाल मुली करायच्या म्हटलं तर 7-12 बाबतीत मुली होय म्हणतात लग्नाला। बोला